नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज प्रेक्षणीय लढत बघायला मिळाली. डी-एस-पी ग्रुप आणि रायबा आणि रायफल, पडग्याची रायफल. खूप सुंदर अशी लढत झाली, प्रेक्षणीय लढत आणि प्रेक्षकांना खूप आनंद झाला बघायला. दादा काय सांगाल? आज रायफल आणि रायबा खूप सुंदर अशी प्रेक्षणीय लढत झाली. खूप छान असा नियोजन होता आणि त्या नियोजनामध्ये आम्ही आज 2 गुलाल केले आणि दोन्ही गुलाल पात्र ठरलो. रायफल आणि रायबा खाली जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं गाडी एकदम स्तब्ध होता. पूर्ण मैदान अखंड बंद पडला होता. कारण प्रेक्षकांना सुद्धा आतुरता होती का डावी लागेल का उजवी लागेल. सट्टेवाल्यांचा सुद्धा जोश वाढला होता. कारण गाडी लागतच नव्हती डी-एस-पी ग्रुपची. काय सांगाल? त्या दोन्ही गाड्या पण नव्हत्या लागत. आमची तर रायफल अशी आळी करतं खाली सुट्टीला का सगळे प्रेक्षकांना माहिती आहे आणि त्या गाडीवाले आमच्या विरुद्ध गाडीवाले होते त्यांना पण माहिती आहे की रायफल मांडत पण ना. त्यांची गाडी पण नव्हती मांडत. त्याच्यामुळे गाडी सुटायला उशीर झाला. खूप प्रेक्षणीय लढत धाग्यावर एकदम काटाकीर बघायला मिळाली. आणि रायफल आणि रायबाने गुलाल प्राप्त करून दाखवला. या आता मोठी गाडी असली बोलल्यावर या धाग्यातच होतात आणि धाग्यात गाडी झालेली तर बघायला पण मजा येते. काय सांगाल? रायफलने आज करून दाखवलं. रायफल एक नामांकित महादेवाचा नंदी आहे. अखंड मुंबईमध्ये त्याचा थरार वाढतच चाललेला आहे. रायफल पहिले आम्ही आतनं पळवला. आम्हाला जराशी अडचण आली होती पायऱ्याला. पण आम्ही ज्यांना फोन केले ते आम्हाला नाही दिला बैल. पण आमच्या घरी हल्ली 4 बैल आहेत. तर आम्ही एक असा विचार केला का मालकाला पण विचारला का बाबा आता आपल्याला बैल पण न देत तर आपण एकदा आपली घरची गाडी उलटी करून बघूया. तर आम्ही रायफलला बाहेर न टाकीतला आणि दुश्मनला आतून टाकीतलं. तर आमची ती गाडी एक सक्सेस झाली. अशी 2-3 मैदानात ती गाडी सक्सेस झाली. त्याच्यानंतर आम्हाला असती पैरे होत गेले आणि पैरे होत गेले असं सर्व टॉपचेच होत गेले. त्याच्यामुळं आज पब्लिकचंच ओरिजिनल. बघा रायबा सुद्धा एक नामांकित बैल आहे आणि त्याने सुद्धा आज रायफल आणि रायबाला टक्कर दिली. खूप जुळून गाडी पळाली आणि प्रेक्षकांना आनंद बघायला मिळाला. रायबा ही गाडी आमची उसाटण्या मैदानामध्येच झाली होती. विरोधात झाली होती. पण आता विरोध सोडून आम्ही डबल मैत्रीमध्ये आलो आणि पुन्हा एकदा तसाच पैरा करून आम्ही दुसऱ्या गाड्या खेळलो आणि दुसऱ्या गाडीला मात दिली. बघा खूप सुंदर असं नियोजन जुळालं. कारण मागील मैदानामध्ये जी विरुद्ध गाडी पळालेली आणि कुठेतरी मैत्रीपूर्ण शर्यत बघायला मिळाली. रायफल आणि रायबा आज पैऱ्यामध्ये रायबा पळालेला आहे. काय सांगाल दादा? आज रायबाने सुद्धा आज कडक असं नियोजनामध्ये आणि प्रेक्षणीय लढत करून दाखवली आणि एवढी मोठी मात दिली की डी-एस-पी ग्रुप मुंबईमध्ये सुद्धा एक नामांकित ग्रुप आहे. त्याला टक्कर देणं एवढं सोपं नाही आहे. पण रायबाने आज ते करून दाखवलं. सर्वप्रथम दोन्ही गाड्या आमच्या एकदम मैत्रीपूर्वक झाल्या आणि आजचा नियोजन हा अलंकार शेटने केला होता. आम्ही विरोधात पण पळालो आणि आज एकत्र पण पळून दाखवला. आज तर मुंबई बिनजोडला खेळायची गरज आहे आणि रायबा चालू सीझनला तर सर्वांना माहीत आहे बैल कसा काय बोलतो आणि आम्ही करतो एक नंबरचीच गाडी खेळतो हल्ली. त्याच्यामुळं दोन्ही शर्यती टॉपच्या होत्या आणि अटीतटीच्या होत्या. त्याच्यामुळं प्रेक्षकांना पण इच्छा होती बघायची आणि आम्हाला माहीत आमचा बैल करून दाखवेल. त्याच्यामुळं दोन्ही गाड्या मैत्रीपूर्वक झाल्या आणि दोन्ही गाड्या विजय प्राप्त झाल्या. खाली मैदानामध्ये जवळ-जवळ 20 मिनिटं गाडी लागतच नव्हती. ना डी-एस-पी ग्रुप, ना रायबा ग्रुप, ना रायफल ग्रुप. एकदम काटाकीर लढत. इकडं प्रेक्षक पूर्ण मैदान पूर्ण असं स्तब्ध झाला होता. उजवी लागेल की डावी लागेल. सट्टेबाजी सुद्धा जोरजोराने चालू होती. काय सांगू शकाल? दोन्ही बैल मांडत नव्हती. त्यांचा पण पब्लिकचा बैल मांडत नव्हता. आमचा पण पब्लिकचा बैल मांडत नव्हता. आणि दोन्ही बैल मांडत नाही. दोन्ही गाडा मालकांना सुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळे एकमेकाला ॲडजस्ट करून आम्ही गाडी मागे-पुढे करून सोडली गाडी तशी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुंदर झालं. काय सांगाल रायबाबद्दल? रायबाने आज रायफलला तेवढीच तोडच तोड दिली आणि खूप सुंदर असा गुलाल प्राप्त केला. मला तर वाटतं त्याच्यात तोडीस तोड पाळणारा आदत वासरू पहिल्यांदा असेल आणि संपूर्ण मुंबईमध्ये एक नंबरच्या शर्यती आदतमध्ये हाच करतो आणि इथून पण पुढे करेल हीच अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच आम्ही मोठी शर्यत बी करू. रायबाचा मालकाचं नाव सांगा आणि तुमची सुद्धा ओळख सांगा. रायबाच्या मालकाचं नाव आदित्य रमाकांत मडवी, तुळशीराम चांगो मडवी आणि स्वर्गीय हरिनारायण मडवी आणि यांच्याच नावाने बैल पळतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा यांच्याच नावाने बैल पळेल. बघा खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये 1 नंबरमध्येच शर्यत होणार. लवकरच प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे. काय सांगाल? काय नाही होतील त्या शर्यती सर्वांशी मैत्रीपूर्वक होतील आणि कुठेतरी
आपले जो बैलांनी नाव कमवून ठेवलं आहे या सीझनमध्ये, हा तसाच ठेवण्याचा आमचा पण प्रयत्न असेल. कारण की बैलाच्या एक नंबरमध्ये पळण्याच्या मागे खूप कष्ट लपलेले असतात. त्यामुळे ते एक नंबर मध्ये बैल पळतोय हा फक्त लोकांना दिसतोय, पण त्यामागची मेहनत, कष्ट हे स्ट्रगल केलेला कोणाला दिसत नाही. त्याच्यामुळं आज आम्ही एक नंबरच्या पायऱ्यात पळतो. लोकं सर्वजण बैल मागतात. पण आम्ही पण कुठेतरी प्रत्येकाच्या स्ट्रगल करून प्रत्येकावर मात करून आम्ही वरती आलेलो आहे. असंच नाही की एका दिवसात आम्ही एवढं मोठं झालो आहे. मागच्या वर्षीचा जर विचार केला याच टायमिंगचा, तर आम्ही ज्या लोकांना मेसेज फोन करत होतो, ते सांगत होते तुमचा वासरू आहे, पळेल का आमच्या बैलात, त्या. तेव्हा पण आदतच होता, अजून पण आदत आहे आणि आता त्यांचे स्वतःहून फोन येतात, की करायचा का पायरा? नाही होणार आता. बघा मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी नाव ठेवलं त्यांना आज रायबानी करून दाखवलं. कारण स्वतःच्या जीवावर पळणं हे खूप सुंदर त्याने करून दाखवलेले. आणि तसं म्हणाल तर 10-10 नंबरचा सर्जा आज मैदानामध्ये जसा रायबासुद्धा तसाच सेम टू सेम त्याच्यासारखाच नाव लौकिक करत आहे. आणि दोघांचे दिसण्याचे एक कॉम्बिनेशन पण सारखंच दिसत आहे. काय सांगाल? दोन्ही बैलांची जातपात बघितली तर एकसारखी आहे, शरीरयष्टी एकसारखी आहे आणि येणाऱ्या काळात हा पण त्याच्यासारखाच पळेल आणि अजून पण पळतोय. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलं. आणि सहकारी सुद्धा सोबत आहे, त्यांना सुद्धा विचारा. दादा तुमची ओळख सांगा. मी आदित्य मोडे यांचा भाऊ आहे. आमच्याच दावणीतला बैल आहे रायबा. बोला पुढे. काय सांगाल आज प्रेक्षणीय लढत बघायला मिळाली. आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा एवढा जमला होता खूप. प्रेक्षक वर्ग आज शर्यत बघायला जमला होता आणि गुलाल प्राप्त करून दाखवला. काटक्कीर अशी लढत बघायला मिळाली. नक्कीच सर्वांना मजा वाटलेली की शर्यत काटाकीर होईल आणि ती आमच्या रायबाने करून दाखवली. त्याच्यात पण आम्हाला मजा आली. कारण DSP ग्रुपचा सरपंच सुद्धा एक नामांकित बैल आहे. आणि त्याला एक काटाकीर लढत देणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. पण आज रायबा आणि रायफलने करून दाखवलं. नक्कीच आमच्या रायबाने आणि रायफलनं करून दाखवलं. आम्हाला आशा होती की आमची गाडी होईल. त्याच आशेने गाडी झाली. आम्ही खुश झालो. बघा खूप सुंदर असं दादाने सांगितलं. पुन्हा आपण रायफलकडे जात आहोत. दादा आज नामांकित रायफल मुंबईमध्ये टॉपच्या नियोजनात पळते. भिवंडीची रायफल म्हणून एक प्रसिद्ध रायफल आहे. काय सांगाल रायफलबद्दल? कुठे कुठे इतिहास घडवला? रायफलचा पहिला इतिहास हा म्हणजे बिंजोडमध्येच होता. परंतु आम्ही ते 3 फेऱ्याचा नियोजन होता बाल्यामामा केसरीला आणि खिडकालीला पण मैदान होता बिंजोडचा. तर आम्ही रात्री अशीच आमची चर्चा चालू होती की कुठल्या मैदानाला जायचं. तर मी स्वतः बोललेलो का आपण बिंजोडच खेळूया, कशाला जायचं तिकडे. तर आमच्या पोराही असाच एक रात्री मनामध्ये जिद्द केली, की काय एक चिठ्ठी टाकू, खेळू, मजा करू. आणि तिथं अचानक असा घडेल हे आम्हाला कधी स्वप्नात पण नव्हतं. आणि 3 फेरे पळून आणि आम्ही क्विड गाडीचे 1 नंबरचे मानकरी पण झालो तिथे आणि ती पण स्वतः घरची गाडी. बघा मित्रांनो, आज एवढा मोठा इतिहास आज रायफलने करून दाखवलेला आहे. आणि मुंबईमध्ये टॉपमध्ये पळणारा हा भिवंडीकरांचा रायफल खूप सुंदर असा महादेवाचा नंदी आणि क्विड गाडीचा मानकरी सुद्धा आहे. पडगेकरांची रायफल, पडगा भिवंडीची रायफल, सॉरी पनवेल पडगेकरांची रायफल खूप सुंदर अशी रायफल आहे. आणि रायफलने क्विड गाडीचा मानकरी बाळ्यामा केसरीमध्ये करून दाखवलेले. तीच रायफल आज बिंदोडच्या मैदानामध्ये काटाकीर लढत दाखवली. कारण कुठेतरी DSP ग्रुपचा सरपंच सुद्धा एक नामांकित महादेवाचा नंदी आहे. आणि तो सुद्धा एक महादेवाचा नंदी टॉपमध्ये पळणार आहे. आणि बघायला मिळेल धाग्यावर एकदम काटाकीर लढत. काय सांगाल सरपंचबद्दल? सरपंच हा अतिशय चांगला बैल आहे आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये पण त्यांनी मोठ्या लढती केलेल्या आहेत. आणि आता गाडी खालनं सुटली तर मी पण धाग्यावरच होतो का मला असा वाटला तर तिथे एक LED मागून आहे, तिथे LED चालू होती. आम्ही पहिले तिथं बघितला का गाडी थोडी पुढे आहे. तर आम्ही धाग्याकडं पुन्हा वळण घेतलं आणि धाग्यावर उभे राहिलो. तेव्हा आमची गाडी थोडक्यात झाली. बघा खूप सुंदर. आणि दादांनी सरपंचबद्दल सुद्धा खूप चांगलं असं सांगितलं. आणि रायफल आणि रायबा ही येणाऱ्या काळामध्ये एक A1 जोडीमध्ये सुद्धा नामांकित होण्याची शक्यता आहे. काय सांगाल? हो 100% पलवत राहू आम्ही आणि A1 जोडी होण्याचा मान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं. दादा काय वाटतं तुम्हाला सुद्धा? कारण रायबा सुद्धा तोडीस तोड A1 जोडीमध्ये सुद्धा बसणारा एक महादेवाचा नंदी आहे. आणि रायफल त्याची साथ सुद्धा देत आहे. काय सांगाल? हा A1 जोडी बनवण्याचा प्रयत्न आमचा पण चालू आहे. कारण की बैलाला जर बैल पुढे असेल तर A1 जोडी ठेवण्यात काय हरकत नाही. आणि अतिशय सुंदर गाडी, मला तर वाटतं अजून थोडा लांब पल्ला असता तर अजून गाडी पळाली असती. आणि बघू येणाऱ्या काळात आम्ही लवकरच एकत्रच पळण्याचा प्रयत्न करू.
बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दादांनी दाखवलं. कारण स्ट्रगल हा एक स्ट्रगल केलेला असतोय. कारण कुठेतरी लोकांना ते दिसत नाही. पण पैरा वाचून बैल अडचणीमध्ये येत होता. पण त्यांनी अखंड मुंबईला आदतमध्ये सुद्धा मुंबईला प्रेम दाखवलं आणि प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. हो, प्रेक्षकांचं अखंड मुंबईला दाखवून दिले आहे, की आदत वासरू पण ओपनच्या गाड्या करू शकतो. आणि अखंड मुंबईला याच्यावरती प्रेम आहे आणि येणाऱ्या काळात सर्वांना माहीत आहे, की हा काहीतरी करून दाखवेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा आम्हाला बाईट दिली. कारण आम्ही सुद्धा या लढतची प्रेक्षणीय लढतची वाट पाहत होतो. जवळजवळ 20 ते 25 मिनिटं पूर्ण मैदान बंद झालं होतं या शर्यतीसाठी आणि ती येऊन जोडी आज आपल्या समोर आणि गुलाल प्राप्त झालेली आहे. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद करतोय आणि आजच्या गुलालासाठी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद तुमचे पण. तुम्ही पण वेळात वेळ काढून आमची बाईट घेतली. कुठेतरी आमची पण आज बाईट घेतली. आम्ही 1 नंबरमध्ये गेलतो. कुठेतरी गरिबांचे नंदी किंवा कोणाचे वासरू चांगला पळा असेल, तर त्याची आवर्जून बाईट घ्या. तुमच्या माध्यमातून त्यांचा पण पायरा एखादा होईल आणि त्यांचं बी नाव वरती येईल. बघा मित्रांनो, आपण आदत महादेवाच्या नंदीला दाखवत आहोत. कारण सुंदर असा महादेवाचा नंदी आहे. तुम्ही बघू शकता. दादा सरकार, पंढरी फडके यांचा सर्जा याच्याच जातीमधला एक खोंड आहे आणि खूप सुंदर महादेवाचा नंदी आहे, बघू शकता. आणि त्याला जे साथ दिली ते पडगा पनवेलकरांची रायफल. खूप सुंदर अशी लढत झाली आणि काटाकीर लढतीमध्ये खूप सुंदर असं विन झालेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला आजच्या शुभेच्छा देतोय. धन्यवाद. खूप सुंदर अशी एवन जोडी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. आदत रायबा आणि रायफल. आज ट्रॉफीसुद्धा खूप उत्तम अशी ट्रॉफी मिळालेली आहे. बिनजोडचा विजेता आहे DSP ग्रुपकडनं बैलगाडी शर्यत 2026 आणि येणाऱ्या काळामध्ये एवन जोडीसाठी खूप अशी मेहनत घेणार सुद्धा आहेत ते. दादा काय सांगाल? येणाऱ्या काळात आम्ही लवकरच पळू आणि आज ट्रॉफीचे मानकरी झालो. खूप आनंद आहे आणि गाडी पण तशीच पळाली आणि स्पॉन्सरशिप केलं DSP ग्रुपने. आज त्यांच्या कुठेतरी विरोधात गाडी झाली. पण शर्यत ही एकदम मैत्रीपूर्वक झाली कारण की मी स्वतः निलेश दाशी हात मिळवून आलो आणि येणाऱ्या काळात मैत्रीपूर्वक शर्यती होतील. बघा खूप सुंदर दादाने सांगितलं. दादा काय वाटतंय? काय नाही, आनंद आहे. आज 2 शर्ती झाल्या. 2 शर्तीमध्ये 1 नंबरची ट्रॉफी आणि 2 नंबरची ट्रॉफी. दोन्ही ट्रॉफ्या या आम्हालाच मिळालेल्या आहेत. दोन्ही म्हणजे दोन्ही मालकांना. 1 नंबरची आणि 2 नंबरची. आता ते आम्ही काहीतरी एकत्र करून निर्णय घेऊ. खूप सुंदर ट्रॉफी मिळाली आणि ज्यांच्याशी तुमची विरुद्ध गाडी झाली त्यांच्या सौजन्याने DSP ग्रुपने ट्रॉफी दिलेली आहे. काय बोलाल त्यांच्याबद्दल? DSP ग्रुपचं मी खूप खूप आभार मानतो का त्यांच्याच विरोधात गाडी झाली, पण गाडी होऊनसुद्धा आज त्याही एवढ्या मोठ्या बक्षिसे ठेवले आहेत. त्यांच्या बक्षिसाचा आम्ही कुठेतरी मानकरी झालो, याचा अभिमान आम्हाला जास्त आहे. बघा मित्रांनो, हेच प्रेम आणि हीच दोस्ती कुठेतरी मैदानामध्ये दिसायला पाहिजे आणि ती आज दिसली आहे. खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.